महोदय, हृदय तो उस दिन फट गया जिस दिन एक बूढ़ी माँ अपने बेटे के चिथड़ों को देखकर ये कहने लगी कि साहब, आप तो भर्ती में 1 इंच भी कम नहीं लेते, मैं आधा शरीर कैसे ले लूं? महोदय, आज के मानवाधिकारों के कारण आतंकियों के बंगले के आकाओं की नाफनी हंसती है और एक हमारे शहीद हुए नौजवानों के आंगन की तुलसी रोती है। जब एक शहीद हुए नौजवानों की विधवा की बेगम चीख चीख कर ये कहती है कि प्यार भी बहुत गया, मांग का सिंदूर गया, प्यार भी बहुत गया, मांग का सिंदूर गया, नन्हे नानी हालों की लंगोटियां चली गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई, और आपके लिए तो एक आदमी मरा है साहब, मेरे घर की तो रोटियां ही चली गई, मेरे घर की तो रोटियां ही चली गई। कधीतरी विचार करा की हे स्वातंत्र्य आपल्याला इतकं सहजासहजी मिळाले आहे का? आपण इंग्रजांना म्हणालो आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आणि लगेच त्यांनी दिला, असं तर नाही ना? त्यासाठी अनेक वीरांना, अनेक वीर सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली। त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, लाला लजपत राय, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक वीरांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली, फाशीच्या फंदांवर जावे लागले। आज आपण इतक्या उत्साहाने अनेक उत्सव, सण, कार्यक्रम साजरा करू शकतो ते फक्त आणि फक्त आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले म्हणून। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चापेकर बंधू हे सुद्धा हसत फासावर गेले आणि जाता जाता सांगून गेले। खरं तर त्यांच्या डोळ्यांसमोर मृत्यू दिसत होता, त्यांना माहित होतं आपल्याला फासावर जायचंय, पण कुठेतरी एका बाजूला कुठेतरी त्यांना अभिमान वाटत होता की नाही, आपल्या बलिदानामुळे तरी या देशाला स्वातंत्र्य मिळेल। म्हणूनच त्या डोळ्याने अश्रूही न गाळता ते हसत हसत गेले आणि जाता जाता सांगून गेले की सांस थमती गई, नब्ज जमती गई, सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने ना झुकने दिया, मरते मरते रहा बावफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। आता तुम्हालाच या देशाला फुलवण्याची गरज आहे। आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो, पण प्रतिज्ञेत भारत माझा देश आहे असं का म्हणतो? भारत आपला देश आहे असं का नाही म्हणत? कारण जी वस्तू आपली असते ती वस्तू सार्वजनिक असते, कारण ती सर्वांची असते, म्हणून आपण तिला इतकं जपत नाही। पण जी वस्तू माझी स्वतःची असते ती वस्तू आपण जास्त जपतो, म्हणून आपण भारत माझा देश आहे असं न म्हणता भारत आपला देश आहे असं म्हणतो। आता एवढंच सांगते की हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरता कुणी नजर वाकडी करता, अभिलाषा याची धरता कुणी नजर वाकडी करता, या मरण द्याव्यास पुरण आपले पाहू बाहू द्या रे, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे,